पोलीस स्टेशन अंबाझरीच्या परिसरामध्ये हिलटॉप परिसर आहे. त्या हिलटॉपमध्ये काल सायंकाळी 5:30 ते 6 वाजताच्या सुमारास यातील जे फिर्यादी आहे तिचा भाऊ जो जखमी आहे करण अशोक सिंग गौतम वय 20 वर्ष राहणार वृंदावन कॉलनी काटोल रोड गिट्टी खतार याचा की कॅफे म्हणून एक छोटासा कॅफे आहे. त्या कॅफेमध्ये त्यांनी हजर असताना यातील जो आरोपी आहे त्याच्या काही साथीदारांचा तिथे आला आणि कॅफे लावण्याच्या वादातून कस्टमर एकमेकाकडे आकर्षित होतात. या वादातून त्यांचा या परिसरात एकदा झगडा झाला होता. त्या अनुषंगाने त्यांनी त्याला विचारणा केली आणि त्यांचा वाद वाढला आणि त्या वादाच्या भरात त्यांनी तिथील एक चायनीजचा झारा लोखंडी त्या झाऱ्याने त्याच्या पाठीवर मानेवर डोक्यावर आणि तोंडावर मारून त्याला गंभीर जखमी केलं. उपचाराकरिता त्याला दंदे हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट केलेलं आहे. आणि फिर्यादीची बहीण यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये आम्ही कलम BNS अंतर्गत कलम 109(1) कलम 296 351(3) म्हणजे 307 अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. आणि यातील आरोपींना अटक करण्यासंदर्भात आम्ही DB पथकाला दिलेल्या निर्देशानुसार अवघ्या 5 तासाच्या आत आम्ही यातील मुख्य आरोपी जो आहे रिंकू मसराम वय 22 वर्ष याला राहणार पांढरागोडी याला आणि त्याचे 2 साथीदार यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील कारवाई आम्ही करत आहोत. यातील आरोपींचा अभिलेख तपासला असता यांच्या विरुद्ध यापूर्वी कुठलेही गंभीर गुन्हे दाखल असल्याची नोंद नाही आहे. परंतु चायनीजचा ठेला लावण्याच्या वादातून आकस्मिक वाद वाढून अशा प्रकारची घटना घडलेली आहे. तरीसुद्धा आम्ही तात्काळ दखल घेऊन यातील गुन्हा दाखल करून यातील मुख्य आरोपी यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई करत आहोत. यामध्ये आणखी तपास केला असता असं निदर्शनास आलं आहे की यातील जे आरोपी आहे यातील फिर्यादी याचा जो भाऊ आहे जखमी यांनी काहीतरी अपशब्द वापरला होता. त्याचा राग त्याच्या मनात होता आणि त्या अनुषंगाने विचारणा करण्यासाठी तो त्याच्या साथीदारांचा तिथे गेला आणि तो वाद वाढला आणि अचानक असा प्रकार घडून त्यांनी यातील जखमी याला त्याच्या पाठीवर मानेवर आणि तोंडावर मारून त्याला गंभीर जखमी केले आहे असं निदर्शनास आलेलं आहे.